मला असं वाटतं की OTT नसताना तर असेन मी सुद्धा झालं नसतं, कारण आम्ही दोघांनी OTTतनं कमवलेले पैसे त्या नाटकात घातलेत. खरोखर म्हणजे तू मगाशी विचारलंस लक्ष्मी का सरस्वती, अर्थातच सरस्वती तर आहेच, प्रश्नच नाही, पण लक्ष्मी ही महत्त्वाची आहे. कारण नाटक करण्यासाठी आम्ही फक्त निर्माते म्हणून नाव लावलेलं नाही आहे, आमचे खरोखर आम्ही कमावलेले पैसे आम्ही त्या नाटकात टाकले होते. त्यामुळे जर ते यशस्वी झालं नसतं तर खरोखर बँक बॅलन्स पूर्णपणे नीलवर येण्याचीच ती वेळ होती. पण तितके पैसे टाकता आले याचं कारण OTT होतं, कारण OTT त्या प्रकारचे पैसे आम्हाला दोघांना मिळत होते. आणि त्याच्यामुळे मी OTTची फार ऋणी आहे, आभारी आहे. कारण मला असंही वाटत होतं की एक अभिनेत्री म्हणून एका वयानंतर खूप टिपिकल साचेबद्ध भूमिकांमध्ये तुम्हाला स्लॉट केलं जातं आणि मला ते करायचं नव्हतं. मला दीप्ती नवलजींची मी एकदा मुलाखत घेतली होती, तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं होतं की मी सगळं सोडून चित्र काढायला निघून गेले, कारण की मला त्या भूमिका यायला लागल्या. तर मला असं वाटलं होतं बापरे, मी जेव्हा 40शी पार करेन तेव्हा मी काय घरी बसणार आहे का, मला चित्र काढता येत नाहीत, मी काय करणार आहे. तेव्हा मला वाटलं नव्हतं की मी दिग्दर्शन करेन, पण तेव्हा मला असं वाटलं होतं की मी माझा अभिनय संपणार का. त्याच वेळी भारतात OTTची चळवळ सुरू झाली आणि मग अनुराग कश्यप आणि अनेक दिग्दर्शकांमुळे मला वेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याची संधी मिळाली. नाहीतर मी फक्त नकार देण्यातच पटाईते. संदेश मला म्हणतो का किती नकार देतेस कामाला, कधीतरी होकारही देत जा ना. तर OTTमुळे मला काही कामाला होकार देता आला.